नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲग्रिकल्चर ऑप्शनलच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपण ॲग्रिकल्चरमधलं इकॉलॉजी टॉपिकमधील प्रिन्सिपल्सची चर्चा करणार आहे, ज्याला आपण इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स म्हणतो. UPSCच्या मागच्या काही वर्षांचे प्रश्न जर तुम्ही बघितले तर तिथे तुम्हाला लक्षात येतं की इकोलॉजिकल प्रिन्सिपल्सला इनलिस्ट करा किंवा एक्सप्लेन करा या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. जनरली प्रॉब्लेम काय आहे, जे रिसोर्स मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे याच्यामध्ये इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स एकाखाली एक या पद्धतीने कुठेही दिलेलं नाही. राईट, त्यामुळं हा प्रश्न जरी सोपा असला तरी उत्तर देणं खूप अवघड जातं. एक्झाममध्ये लगेचच आपल्याला गोष्टी सुधरत नाहीत किंवा सुचत नाहीत असं म्हटलं तरी चालेल. राईट, सो इकोलॉजिकल प्रिन्सिपल्सचं कंपायलेशन सगळं आपण इथे केलेलं आहे. सो लेक्चरला सुरुवात करूयात. पहिल्यांदा आपल्याला इकोलॉजिकल प्रिन्सिपल्सचा अभ्यास कशासाठी करायचा याची चर्चा करावी लागेल. राईट, सो त्याचं इम्पॉर्टन्स आपल्याला बघावं लागेल. राईट, सो पहिलं इम्पॉर्टन्स जे आहे ते आहे की इकोलॉजिकल प्रिन्सिपल्सचा अभ्यास हा अंडरस्टँडिंग इकोसिस्टीम फंक्शनिंगसाठी आपल्याला करावं लागतं. इकोसिस्टीम फंक्शन कशी होते, राईट, म्हणजे एक लेट्स से एक इकोसिस्टीम आहे. इकोसिस्टीममध्ये आपले बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स आहेत आणि यांच्यामध्ये कंटिन्युअसली इंटरॅक्शन चालतं. हे इंटरॅक्शन गाईड करणारे जे प्रिन्सिपल्स असतात त्यांना आपण इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स म्हणणार आहे. बरोबर, म्हणजे हे इंटरॅक्शन कशा पद्धतीनं चालतं हे डिफाईन करणारे हे प्रिन्सिपल्स आपल्याला सांगता येतात. राईट, याचा अभ्यास आपल्याला एकूणच इकोसिस्टीम फंक्शन कशा पद्धतीनं करते हे समजून घेण्यासाठी तिथे करता येतो, कारण हे गरजेचं आहे. राईट, कारण इकोसिस्टीम मधून आपल्याला सर्व्हिसेस मिळतात. म्हणजे पाऊस असेल किंवा पाणी असेल किंवा हवा असेल, ऑक्सिजन असेल, राईट, शेल्टर, या सगळ्या गोष्टी आपल्याला इकोसिस्टीम सर्व्हिसेसच्या माध्यमातून मिळतात. या इकोसिस्टीम सर्व्हिसेस ज्या आहेत या इंटरॅक्शन मधून तयार होताना आपल्याला दिसतात आणि या इंटरॅक्शनला गाईड कोण करतं? मग इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स इथे करणार आहे. बरोबर, सो क्रोनॉलॉजी ज्यावेळेस आपण बघतो, क्रोनॉलॉजीमध्ये आपल्याला हे लक्षात येतं, क्रोनॉलॉजीमध्ये आपल्याला एक गोष्ट ही लक्षात येते की हे जे इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स आहेत, बरोबर, पहिली गोष्ट इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स, हे इंटरॅक्शन गाईड केलं जातं काही प्रिन्सिपल्सच्या माध्यमातून. काहीतरी तत्व असावे लागतात ना इंटरॅक्शन कशा पद्धतीनं चालते, याला आपण इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स म्हणतो. हे कशासाठी गरजेचं आहे? इंटरॅक्शन्स जे आहेत या इंटरॅक्शन्स मधून आपल्याला इकोसिस्टीम सर्व्हिसेस मिळत असतात बघा, आणि या सर्व्हिसेस आपल्याला सर्व्हायव्हलसाठी गरजेच्या आहेत. सो हे सर्व्हायव्हल समजून घ्यायचं असेल तर सर्व्हिसेस समजून घ्याव्या लागतील, सर्व्हिसेस समजून घ्यायचे असतील तर इंटरॅक्शन समजून घ्याव्या लागतील, ज्याला हे इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स गाईड करत असतात. सो हे पहिलं महत्व आपल्याला इकोलॉजिकल प्रिन्सिपल्सचं सांगता येतं. बरोबर, इकोसिस्टीम फंक्शनिंग गाईड करतं. इट प्रोव्हाइड्स इन्साइट्स इनटू डेलिकेट बॅलन्स बिटवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर एन्व्हायरमेंट, या पद्धतीने आपण सांगू शकतो. दुसरं फंक्शन जे आहे ते अड्रेसिंग ग्लोबल चॅलेंजेस. राईट, ग्लोबल चॅलेंजेसमध्ये इथं आपल्याला स्पेसिफिकली बऱ्याच गोष्टी सांगता येतात, पण आपण इथे एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या जे इकोलॉजिकल सर्व्हिसेस आहेत या जर इकोलॉजिकल सर्व्हिसेस आपल्याला मिळाल्या नाहीत किंवा या इकोलॉजिकल सर्व्हिसेस आजपर्यंत ज्या पद्धतीनं आपल्याला मिळत होत्या याच्यामध्ये जर चेंजेस आपल्याला दिसायला सुरू झाले तर त्याला आपण काय म्हणत असतो? ग्लोबल चॅलेंजेस म्हणत असतो. याला आपण काय म्हणणार आहे? ग्लोबल चॅलेंजेस म्हणणार आहे. राईट, सो हे ग्लोबल चॅलेंजेस जर मला समजून घ्यायचे असतील कशामुळे येतात तर या इकोसिस्टीम सर्व्हिसेस पुन्हा तीच गोष्ट आपल्याला सांगता येते. राईट, सो ग्लोबल चॅलेंजेसमध्ये एक्झाम्पल जर द्यायचं झालं, खूप स्पेसिफिक एक्झाम्पल जे आहे ते आहे क्लायमेट चेंजचं. इट हेल्प्स टू टॅकल इश्यूज लाईक क्लायमेट चेंज, त्यानंतर बायोडायव्हर्सिटी लॉसेस ॲज वेल ॲज सस्टेनेबल रिसोर्स मॅनेजमेंट. ठीक आहे, सिलेबसमध्ये हा पण एक मुद्दा आपल्याला दिसून येतो. सो ही सस्टेनेबिलिटी जी आहे ही सस्टेनेबिलिटी समजून घेण्यासाठी आपल्याला हे इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स व्यवस्थितरित्या अभ्यास करावे लागतात. क्लिअर, हा दुसरा महत्त्वाचा इम्पॉर्टन्स. पहिला जो बघितला, हे आता कीवर्ड जे आहेत ते मुद्दामून बघा मी हायलाईट केले. राईट, उत्तराचं स्ट्रक्चर जे आहे हे उत्तराचं स्ट्रक्चर याच्यापासून असावं की महत्त्व काय आहे. पहिलं महत्त्व इकोसिस्टीम फंक्शनिंग समजून घेण्यासाठी गरजेचे असतात. दुसरं महत्त्व ग्लोबल चॅलेंजेस ॲड्रेस करण्यासाठी असतात. क्लायमेट चेंज असेल तर CO2चं उत्सर्जन कमी झालं पाहिजे अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीजमधून, या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. तिसरं जे आहे ते गायडिंग डायव्हर्स फील्ड्स. बरोबर, इन्फॉर्म्स प्रॅक्टिसेस इन ॲग्रिकल्चर, अर्बन प्लॅनिंग, पब्लिक हेल्थ फॉर सस्टेनेबल अँड रिस्पॉन्सिबल आउटकम्स. इथं ॲग्रिकल्चरचा जो काही प्रोडक्ट आहे हा प्रोडक्ट समजून घेण्यासाठी, बरोबर, तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आधीचं इंटरॅक्शन समजून घ्यावं लागतं. राईट, म्हणजे ॲग्रिकल्चरमध्ये क्रोनॉलॉजी कशा पद्धतीनं सांगता येते आपल्याला की आपण फायनल प्रोडक्टचा क्रॉपचा विचार इथं करणार आहे. बरोबर, लेट्स से वीटचा आपण विचार इथं करतोय, गव्हाचा विचार आपण इथं करतोय. हे वीट जे आहे हे आपण फील्डमधून किंवा ॲग्री फील्डमधून घेणार आहे. बरोबर,
या ॲग्री फील्डमध्ये ज्यावेळेस आपण प्रॉपर अभ्यास करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की हे प्रिन्सिपल्स या संपूर्ण इंटरॅक्शनला गाईड करण्याचं काम करतात. बरोबर. सो वीट प्रोडक्शन जर प्रॉपर मला ठेवायचं असेल तर मला इथंपर्यंत ट्रेसबॅक गोष्टी कराव्या लागतील. पुन्हा एकदा आपण प्रिन्सिपल्सकडे येतो. बरोबर. सो ॲग्रिकल्चर नो डाऊट आपला फोकस आहे. फक्त ॲग्रिकल्चरच याचा आउटकम आहे का असं नाही म्हणता येणार आपल्याला. याच्यासोबत अर्बन प्लॅनिंगसाठी सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. बरोबर. म्हणजे आत्ताच बघा यावर्षी चेन्नईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर आले. ओके. बेंगलोरमध्ये पूर आले होते, मुंबईमध्ये पूर येत राहतात. राईट. आता हे पूर येणं म्हणजे क्लायमेटचा रिस्पॉन्स आहे एका वेगळ्या पद्धतीचा. पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथं कमी वेळेमध्ये येते, त्यामुळे हे अर्बन फ्लडिंग जे आहे अर्बन फ्लडिंग होतं. आणि ही अर्बन फ्लडिंग झाली की लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात, सगळी लाईफस्टाईल जी आहे ती डॅमेज होऊन जाते आणि पुन्हा झिरोपासून किंवा स्क्रॅचपासून सुरुवात त्यांना करावी लागते. राईट. मग हे अर्बन प्लॅनिंगपर्यंत आपण तिथं जात असतो. राईट. सो इश्यू जो आहे हा अर्बन फ्लडिंगचा आपल्याला दिसतो. हा कशामुळे आलाय? हे प्रिन्सिपल्स बिघडल्यामुळे आलेला आपल्याला सांगता येतो. सो हा नंतरचा 3 नंबरचा इम्पॉर्टन्स आपल्याला सांगता येईल. राईट. सो अर्बन प्लॅनिंग आहे, पब्लिक हेल्थचं आपल्याला सांगता येतं. बरोबर. कोविड क्रायसिसमध्ये एक्झाम्पल आपल्याला इथे देता येईल. या 3 गोष्टी समजून घेण्यासाठी सोबतच त्यांना प्रॉपर रिस्पॉन्स देण्यासाठी सुद्धा आपल्याला हे प्रिन्सिपल्स गरजेचे असतात. राईट. केस स्टडीज आपण बघूयात, थोड्या वेळाने केस स्टडीज बघूयात. त्यानंतर डेव्हलपिंग स्ट्रॅटेजीज. राईट. स्ट्रॅटेजीज डेव्हलप करायचा. एनेबल्स द क्रिएशन ऑफ प्लॅन्स दॅट प्रमोट रेझिलियन्स अँड अडॅप्टॅबिलिटी इन नॅचरल सिस्टम्स. राईट. मग आधी समजून घेतलं आणि मग स्ट्रॅटेजीज बनवण्यासाठी आपण या प्रिन्सिपल्सचा वापर तिथं करतो. काय समजून घेतलं आपण? आधी जे 3 मुद्दे बघितले ते सगळे समजून घेण्यासाठी प्रिन्सिपल्स गरजेचे आहेत. याला टॅकल कसं करायचं याची स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी सुद्धा हे प्रिन्सिपल्स गरजेचे आहेत असं म्हटलं तरी चालेल. सोबतच इन्फॉर्म डिसिजन मेकिंग. राईट. इसेन्शियल फॉर मेकिंग चॉईसेस दॅट अलाइन विथ द हेल्थ ऑफ प्लॅनेट ॲज वेल एज एन्श्युअर रिस्पॉन्सिबल एन्व्हायरमेंटल स्टीवर्डशिप. हे आपण काहीतरी सोल्युशन काढलं तर ते सोल्युशन जास्त डॅमेजिंग नसावं. राईट. नेचरच्या प्रिन्सिपल्सला, नेचरच्या फ्लोला धरून ते असावं. राईट. सो हे जे डिसिजन मेकिंग आहे या डिसिजन मेकिंगमध्ये नेचरला जास्त फायदा झाला पाहिजे या पद्धतीचं जर आपल्याला एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर त्या केसमध्ये प्रिन्सिपल्स हे गायडिंग प्रिन्सिपल्स तिथं आपल्याला ठरतात. बरोबर. सो हे नेक्स्ट फंक्शन आपल्याला सांगता येईल. राईट. त्याच्यानंतर मग आता प्रिन्सिपल्सकडे जाऊयात. सगळ्यात पहिला प्रिन्सिपल जो आहे तो आहे प्रिन्सिपल ऑफ इंटरकनेक्टेडनेस. आता नावामध्येच आहे आपल्याला कनेक्शन्सचा विचार करायचा आहे. बरोबर. बायोटिक अबायोटिक फॅक्टर्स जे आहेत किंवा बायोटिक मधले जे इंटरकनेक्टेडनेस आहे हे आपल्याला बघून घ्यायचं आहे. राईट. सो एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट इन इकोसिस्टम इज इंटरकनेक्टेड या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. प्रत्येक जण दुसऱ्या एका फॅक्टरला इंटरकनेक्ट झालेला आहे, त्याच्यामुळे याला आपण प्रिन्सिपल ऑफ इंटरकनेक्टेडनेस हे सांगणार आहे. ऑल्सो नोन ॲज इकोलॉजिकल इंटरडिपेंडन्स. राईट. याला प्रिन्सिपल ऑफ इकोलॉजिकल इंटरडिपेंडन्स असंही आपल्याला म्हणता येतं. म्हणजे कोणताच व्यक्ती किंवा कोणतीच इकोसिस्टम मधली फॅक्टर जो आहे तो एकटाच जगू शकत नाही. राईट. या पद्धतीने आपल्याला हे सांगता येईल. तो एकटाच जगू शकत नाही, त्याला त्याच्या सर्व्हायवलसाठी बाकीच्यांबरोबर सुद्धा इंटरकनेक्टेड राहावं लागतं. सो एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट इन इकोसिस्टम, एव्हरीथिंग दॅट एक्झिस्ट इन ओव्हरऑल एन्व्हायरमेंट इज इंटरकनेक्टेड विथ वन अनादर. राईट. याला आपण प्रिन्सिपल ऑफ इंटरकनेक्टेडनेस किंवा इकोलॉजिकल डिपेंडन्स असं म्हणू शकतो. इट हायलाइट्स द इंट्रिकेट रिलेशनशिप बिटवीन ऑर्गॅनिझम्स अँड देअर एन्व्हायरमेंट. Right. One organism's health can significantly affect others in a same ecosystem. आता जर प्रत्येक जण इंटरकनेक्टेड असेल, राईट. फॉर एक्झाम्पल आता इथं आपल्याला फूड चेनचं देता येतं बघा. फूड चेन इज अ बेस्ट एक्झाम्पल. राईट. आपल्याला फूड चेनमध्ये एक गोष्ट सांगता येते की प्रायमरी प्रोड्युसर्स आहेत, नंतर कन्झ्युमर्स आहेत, असं करत करत आपण टर्शरी कन्झ्युमर्सपर्यंत पोहोचतो. बरोबर. म्हणजे गवताला हरिण खातं, हरणाला कोल्हा खातो, कोल्ह्याला वाघ खातो या पद्धतीने सोप्या भाषेत आपल्याला सांगता येईल. सो हे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत हे एकमेकांवर डिपेंडंट आहेत. याच्यातली जर एखादी लिंक मिसिंग झाली, म्हणजे हरणच संपली तर कोल्हे कसे जगणार, लांडगे कसे जगणार, वर सिंह कसा जगेल किंवा वाघ कसा जगेल, आणि खाली गवताचं प्रमाण प्रचंड वाढत जाईल. हे गवत मग बाकी सगळ्या इकोसिस्टमला डॅमेज करून जातं. म्हणजे काय, थ्रू अँड थ्रू बघायला गेलं जर या फूड चेन्स ब्रेक झाल्या तर संपूर्ण इकोसिस्टम कोलॅप्स होत असते. बेस्ट एक्झाम्पल चित्ता आपण इंट्रोड्यूस करतोय. बरोबर. चित्ता जो प्राणी आहे हा प्राणी आपल्या कुरणांच्या इकोसिस्टममध्ये, ग्रासलँड इकोसिस्टम मधला एक महत्त्वाचा प्रेडिटर समजला जातो. राईट. तिथं वेगानं पळणारी हरण आहेत, त्या वेगानं पळणाऱ्या हरणांना पकडणारा खाणारा प्राणी जो आहे तो चित्ता, तो नामशेष झाला.
राईट. आणि हा नामशेष झाल्यानंतर ती अख्खी इकोसिस्टीम कोलॅप्स झाली. मग आपल्याला आज तिथं फक्त गवतच दिसतं, राईट. दुसरे काहीच दिसत नाही, हरणं दिसत नाहीत, वाघ दिसत नाही, सिंह काहीच दिसत नाही बघा, फक्त गवत दिसतं. आणि त्या गवतामध्ये आपण बऱ्याच गोष्टी नाही करू शकत, राईट. सो ही इकोसिस्टीम रिस्टोअर जर मला करायची असेल तर चित्ता तिथे इंट्रोड्यूस, जे मिसिंग लिंक आहे ती मिसिंग लिंक मला इंट्रोड्यूस करावी लागेल. हे समजण्यासाठी की नेमकं इंट्रोडक्शन कुणाचं करायचं, हा प्रिन्सिपल ऑफ इंटरकनेक्टेडनेस जो आहे हा आपल्याला तिथं गाईड करत असतो, असं म्हटलं तरी चालेल, राईट. सो करंटचा रिलेव्हन्स आपल्याला तिथं देता येतो. ॲज अ केस स्टडी तुम्ही तिथं मांडा, बरोबर. डिस्टर्बन्सेस ऑर चेंजेस हॅव रिपल इफेक्ट थ्रू आउट द इकोलॉजिकल नेटवर्क, राईट. हे आपल्याला तिथं सांगता येतं. त्यानंतर मग एक्झाम्पल द्यायचं झालं तर एक दुसरं एक एक्झाम्पल आपण देऊ शकतो की पेस्टिसाइड यूज अफेक्ट्स द पेस्ट, बेनिफिशियल इन्सेक्ट्स, बर्ड्स अँड नेबरिंग क्रॉप्स. बरोबर. पेस्टिसाइड जे आपण वापरतो, ॲग्रिकल्चर फोकसने आपण बघितलं, पेस्टिसाइड जे वापरतो ते बेनिफिशियल इन्सेक्ट्सचं पण पॉप्युलेशन डॅमेज करून टाकतं, राईट. मग आता इकोसिस्टीममध्ये फक्त पेस्टला ते कंट्रोल करत नाहीये, इकोसिस्टीममध्ये बाकीच्या ऑर्गॅनिझम्सला सुद्धा ते अफेक्ट करते आणि याचा इम्पॅक्ट इकोसिस्टीम ब्रेक होण्यामध्ये सुरू होतो. म्हणजे आपली जी फूड चेन आहे ही फूड चेन डॅमेज व्हायला तिथं सुरुवात होते. आणि हे कंटिन्युअसली ज्यावेळेस आपण करत राहू तो वेळेस संपूर्ण इकोसिस्टीम डॅमेज झालेले असते. म्हणजे प्रोडक्शन क्रॉपचं होतच नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण बेनिफिशियल इन्सेक्ट्स महत्त्वाचे आहेत. हनीबी महत्त्वाचे आहे पोलिनेशनसाठी. हनीबीच संपली तर मग पोलिनेशन कशा पद्धतीने होणार, ते नाही झालं तर आपल्याला क्रॉप प्रोडक्शन कसं भेटणार, राईट. ही एक अडचण आपल्याला सांगता येते. त्याच्यानंतर चेंजेस इन लँड यूज डिस्टर्ब्स वाईल्ड लाईफ हॅबिटॅट्स इम्पॅक्टिंग प्रेडेटर प्रे रिलेशन. बरोबर. म्हणजे आपण जर जंगलामध्ये इंटरव्हेन्शन्स केलं तर जंगलामध्ये गेल्यानंतर त्यांचा जो एरिया आहे तो आपण डायव्हर्ट केला, लेट्स से ॲग्रिकल्चरसाठी डायव्हर्ट केला, लेट्स से राहण्यासाठी डायव्हर्ट केला, बरोबर. त्यांचे जे नॅचरल हॅबिटॅट्स आहेत ते तिथं ब्रेक झाले. मग हे जनावरं जे आहेत त्यांना प्राणी व्यवस्थित मिळत नाहीत, हे लोकवस्तीवर अटॅक करतात. ह्युमन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट तिथं मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणार आहे आणि त्यांचं वाईल्ड लाईफ हॅबिटॅट जो आहे तो नंतर डॅमेज होत जाताना आपल्याला दिसतो. सोबतच दिस प्रिन्सिपल इज क्रुशियल फॉर सस्टेनेबल इकोसिस्टम मॅनेजमेंट अँड बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन. बरोबर. इथं बायोडायव्हर्सिटीचा विचार आपल्याला करावा लागेल बघा. सगळ्याच प्राण्यांना प्रोटेक्शन तिथं द्यावं लागेल, सगळ्याच प्राण्यांचं कन्झर्वेशन तिथं करावं लागेल, राईट. इकोसिस्टीममध्ये जेवढे काही लिंक्स आहेत या सगळ्या लिंक्स आपल्याला प्रिझर्व्ह कराव्या लागतील. त्याला आपण बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन म्हणतो. पण नेमकं मिसिंग काय आहे हे सांगण्याचं काम हा इंटरकनेक्टेडनेसचा प्रिन्सिपल जो आहे तो सांगत असतो. म्हणजे चित्त्याचं एक्झाम्पल आपल्याला देता येईल. पेस्टिसाइडचा वापर कमी करा कारण हनीबीज कमी होत चालल्यात, बरोबर. सो हे जे अंडरस्टँडिंग आहे रिलेशनशिपचं, हे रिलेशनशिपचं अंडरस्टँडिंग हा प्रिन्सिपल ऑफ इंटरकनेक्टेडनेस तिथं देत असतो असं म्हटलं तरी चालेल. सोबतच रिकग्नायझिंग द रिलेशनशिप्स इन्फॉर्म्स बेटर डिझाईन कन्झर्वेशन एफर्ट्स फॉर इकोलॉजिकल बॅलन्सेस. या पद्धतीने आपल्याला सांगता येतं, राईट. त्यानंतर दुसरा जो प्रिन्सिपल आहे, दुसरा महत्त्वाचा प्रिन्सिपल, याला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ रिझिलियन्स. रिझिलियन्सचा प्रिन्सिपल आहे असं म्हटलं. म्हणजे बघा, कोणतीही इकोसिस्टीम जी आहे, इकोसिस्टीम मध्ये दिसणाऱ्या ज्या लिंक्स आपल्याला सांगता येतात या लिंक्स रिझिलियंट असतात. म्हणजे सहजासहजी याच्यामध्ये बदल जो आहे हा बदल लगेचच घडून येत नाही. म्हणजे बाहेरून काहीही अटॅक जरी झाला, राईट, काही जरी अटॅक झाला तर बायोडायव्हर्सिटी एक्झिस्ट करत असते. एखादा ऑर्गॅनिझम गेला तर दुसरा ऑर्गॅनिझम त्याची जागा जी आहे, निश पोझिशन जी आहे, ही निश पोझिशन तिथं घेत असतो. सो इकोसिस्टीममध्ये रिझिलियन्स पण दिसून येतो. असं नाही की लगेचच ती खूप फ्रेजाईल आहे आणि लगेच डॅमेज झाली, असं होत नाही. पण जरी रिझिलियन्स असला तरी त्याला पण एक मेक ऑर ब्रेक पॉइंट आहे. तिथपर्यंत जर आपला अटॅक त्या इकोसिस्टीमवर होत राहिले आणि आपण तो पॉइंट क्रॉस केला तर अख्खी इकोसिस्टीम आपण कितीही प्रयत्न त्याच्या पुढे केला तरी सर्व्हाइव्ह करू शकत नाही, बरोबर. सो मेक अँड ब्रेक पॉइंट जो आहे त्याच्या आतच इकोसिस्टीमला आपल्याला ठेवावं लागतं. डिस्टर्बन्सेस त्याच्या आतच आपल्याला ठेवावे लागतात, अदरवाईज हाताबाहेर कंडिशन ज्या आहेत त्या तिथं जात असतात. याला आपण रिझिलियन्सचा प्रिन्सिपल म्हणणार आहे. इकोसिस्टीम कॅन विथस्टँड डिस्टर्बन्सेस अँड रिकवर ओव्हर टाइम, बरोबर. हा रिझिलियन्स आपल्याला तिथं दिसून येतो. रिझिलियन्स हेल्प्स इकोसिस्टीम बाउन्स बॅक फ्रॉम स्ट्रेसेस ऑर नॅचरल डिझास्टर्स. कारण फक्त अँथ्रोपोजेनिक डिझास्टर्स जे आहेत ते इकोसिस्टमला डॅमेज नाहीत करत. एखादा ज्वालामुखी फुटतो, एखाद्या ठिकाणी फ्लडिंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते, याच्यातून बाउन्स बॅक इकोसिस्टीम कंटिन्युअसली करत असते. हा रिझिलियन्स आपल्याला तिथं दिसतो. पण अँथ्रोपोजेनिक फॅक्टर्स जे आहेत, ह्युमन ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत, या एवढ्या एक्स्ट्रीम आहेत की ते संपूर्ण इकोसिस्टीमचं चेहरामोहरा बदलून टाकतात, राईट. शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला जागा मिळते, सगळ्या गोष्टी मिळतात, पण लॉंग टर्ममध्ये संपूर्ण एरिया जो आहे तो वाळवंटाकडे जाताना आपल्याला दिसतो.
So ecosystem have limits to their resilience. Exceeding them can lead to irreversible changes. बरोबर. आणि हे इरिव्हर्सिबल चेंजेस जे आहेत, हे इरिव्हर्सिबल चेंजेस आपल्याला खूप जास्त अफेक्ट करतात असं म्हटलं तरी चालेल. ह्युमन ऍक्टिव्हिटीज लाईक डिफॉरेस्टेशन, पोल्युशन कॅन पुश इकोसिस्टम बियॉन्ड रेझिलियन्स, राईट, रिझल्टिंग हॅबिटॅट डिग्रेडेशन अँड बायोडायव्हर्सिटी लॉसेस आर पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्सेस. आता बायोडायव्हर्सिटी लॉसेसची चर्चा आपण मागच्या लेक्चरमध्ये केली, बरोबर. कारण बघा, आज जरी एखाद्या ऑर्गॅनिझम नामशेष झाला तर त्याची जागा घेणारा दुसरा इकोसिस्टम मध्ये एक्झिस्ट करत असतो. त्या ऑर्गॅनिझमची जी निश पोझिशन आहे त्या निश पोझिशनला दुसरा लगेच रिप्लेस करू शकतो. आणि हे कशामुळे होतं तर तो दुसरा ऑर्गॅनिझम एक्झिस्ट करतोय, म्हणजे बायोडायव्हर्सिटी एक्झिस्ट तिथे करते, राईट, डायव्हर्सिटी एक्झिस्ट तिथे करते. आणि जर आपण संपूर्ण डायव्हर्सिटीच खतम केली तर सांगा मला प्रश्न सुटतील का? उलट वाढत जातील, बरोबर. सो ही बायोडायव्हर्सिटी जी आहे, हा एक बायोडायव्हर्सिटी लॉस जो आहे हा एक पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्स आपल्याला सांगता येतो. कन्झर्वेशन एफर्ट्स फोकस ऑन सस्टेनेबल प्रॅक्टिसेस अँड हॅबिटॅट रिस्टोरेशन. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण या हॅबिटॅट रिस्टोरेशनच्या विचारापर्यंत पोहोचतो. रेझिलियन्स याच्यासाठी कामाला येतं. हॅबिटॅट रिस्टोरेशन ही पहिली प्रायोरिटी आहे. त्याच्यानंतर मग प्राणी तिथे येऊन राहणार आहेत, बरोबर. बाउन्स बॅक करणारे इकोसिस्टम असं म्हटलं तरी चालेल. रिड्युसिंग ह्युमन इम्पॅक्ट हेल्प्स मेंटेन ऑर एनहान्स इकोसिस्टम रिझिलियन्स. बघा, याचं एक एक्झाम्पल आपल्याला देता येतं. आपण जे टायगर कन्झर्वेशन करतो, याच्यामध्ये कोर बफर स्ट्रॅटेजीचा वापर केला जातो, बरोबर. मग काही एरिया जो आहे तो डेझिग्नेट केला जातो कोर एरिया म्हणून, काही एरिया जो आहे त्याला डेझिग्नेट केलं जातं बफर एरिया म्हणून, राईट. हा कोर एरिया जो आहे हा ह्युमन इंटरॅक्शन पासून किंवा ह्युमन ऍक्टिव्हिटीज पासून प्रोटेक्ट केलेला असतो. तिथं लिगली आपल्याला जाऊन काहीच करता येत नाही. हॅबिटॅट रिस्टोरेशनचं एक्झाम्पल हे देता येतं, बरोबर. जरी इथं आता लेट्स से बंधनं असली तरी प्रॅक्टिकल लेवलला या गोष्टी जनरली टुरिस्ट लोक फॉलो नाहीत करत, बरोबर. पण तशी लिगल बंधनं टाकलेली आपण आहेत. कशाचा वापर केला इथं? कोणत्या प्रिन्सिपलचा? इकोसिस्टम रिझिलियन्सचा वापर तिथे केला. कारण हा एरिया जर अनडिस्टर्ब ठेवला तर इथं तरी इकोसिस्टम प्रॉपर डेव्हलप होईल, थ्राईव्ह होईल, बाउन्स बॅक होईल आणि नंतर हळूहळू बाकीच्या एरियामध्ये ती पसरत जाईल. या पद्धतीने आपल्याला सांगता येतं. याचं एक्झाम्पल कोर बफर स्ट्रॅटेजी आपण टायगर कॉन्झर्वेशन मध्ये घेऊ शकतो, राईट. त्यानंतर पुढचा जो प्रिन्सिपल आहे तो प्रिन्सिपल ऑफ सस्टेनेबिलिटी. इकोसिस्टम कॅन मीट प्रेझेंट नीड्स विदाउट कॉम्प्रोमाइजिंग द फ्युचर जनरेशन्स ॲबिलिटी टू मीट देअर नीड्स, राईट. सो सस्टेनेबिलिटी ऑलरेडी एक्झिस्ट करते असं म्हटलं तरी चालेल. गोष्टी जरी संपत असलं तरी त्या गोष्टी रिप्लेस होत असतात. पण इकोसिस्टमची जी सायकल आहे ही सायकल खूप मोठी आहे, बघा. 100, 200, 300 वर्ष अशी खूप मोठी सायकल ही आपल्याला दिसून येते. सो सस्टेनेबिलिटी तिथे एक्झिस्ट करते, पण आपण स्पीडअप करतो बऱ्याच गोष्टी. रिसोर्सेस काढून घेण्याचा स्पीड जो आहे तो आपला जास्त आहे आणि कुठंतरी हा जास्त असलेला स्पीड जो आहे तो इकोसिस्टम सस्टेनेबिलिटी ब्रेक करत असताना आपल्याला दिसतो, बरोबर. सायकलमध्ये ज्यावेळेस आपण विचार करणार एक सायकल आहे, लेट्स से इकोसिस्टम मध्ये एक सायकल एक्झिस्ट करते, ओके. रिसायकलिंग जे आहे हे रिसायकलिंग 200 ते 300 वर्ष एवढा काळ तिथं लागतो. सो नॅचरली हे रिसायकलिंग होत असतं, पण आपण रिसोर्सेस काढून घ्यायला खूप जास्त वेगानं काम करत असतो. ही लिंकच तिथं मिसिंग होऊन जाते आणि ही सायकल पण पुन्हा कोलॅप्स होत जाते. सो अशा पद्धतीच्या सायकल्स आपल्याला समजून घ्यावे लागतात जर इकोसिस्टमला रिस्टोर करायचं असेल. त्यामुळे हा प्रिन्सिपल ऑफ सस्टेनेबिलिटी जो आहे हा पिक्चरमध्ये तिथे येत असतो. सस्टेनेबल मॅनेजमेंट कन्सिडर्स लॉंग टर्म इकोसिस्टम हेल्थ अँड फंक्शनिंग. सस्टेनेबल फार्मिंग प्रॅक्टिसेस इन ॲग्रिकल्चर. मग एक्झाम्पल आपण देतो की कशा पद्धतीने आपण हे मॅनेज करू शकतो. सो फार्मिंग प्रॅक्टिसेस जे आहेत ज्याच्यापासून सर्वात जास्त धोका आहे याला आपण सस्टेनेबली मॅनेज करावं. मग एक्झाम्पल आपल्याला देता येतं ऑप्टिमम रिसोर्स युटिलायझेशन, राईट. म्हणजे जास्तीचा नका करू, जेवढं गरजेचं आहे तेवढंच शेतामध्ये टाका, तेवढंच शेतामधून काढा. सोबत रिड्यूस एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स, प्रमोट इकोलॉजिकल बॅलन्सेस, या गोष्टी आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये तिथं करता येतात, राईट. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स ऑफ सस्टेनेबल प्रॅक्टिसेसमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगचे बेस्ट एक्झाम्पल देता येतं, बघा, बरोबर. पेस्टिसाइड्स किंवा केमिकल्सला आपण रिप्लेस करतो, त्यामुळे बायोडायव्हर्सिटी लॉसेस अफेक्ट होत नाहीत. हनीबी तिथं राहते, पोलिनेशन ती करू शकते, बरोबर. खूप मोठ्या प्रमाणामध्ये केमिकल जर जमिनीमध्ये जाणार नसतील तर बायोमॅग्निफिकेशन नावाचा प्रकार तिथं घडत नाही, बायो अक्युमुलेशन नावाचा प्रकार तिथं घडत नाही, गिधाडांची संख्या तिथं कमी होत नाही. सो ऑटोमॅटिकली गोष्टी ज्या आहेत त्या फेवरमध्ये यायला सुरू होतात. ऑर्गॅनिक फार्मिंग एक्झाम्पल देता येईल. दुसरं एक्झाम्पल आपण ॲग्रो फॉरेस्ट्रीचं देत असतो. म्हणजे ॲग्रिकल्चर करा पण सोबतच जी झाडं तुम्ही काढताय ती न काढता
या फॉरेस्टचं इन्क्लुजन तिथं करा आणि क्रॉप रोटेशनचं एक एक्झाम्पल आपल्याला देता येईल. सो नॅचरली जे क्रॉप ज्या सीझनमध्ये थ्राईव्ह करतात त्या पद्धतीनंच त्यांना तिथं घ्या. राईट. सो हे 3 एक्झाम्पल्स लक्षात ठेवा बरं का, हे गरजेचे आहेत. ऑर्गॅनिक फार्मिंग, ॲग्रो फॉरेस्ट आणि क्रॉप रोटेशन्स. बरोबर. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ सस्टेनेबिलिटी जो आहे, इट एम्स टू मेंटेन सॉइल फर्टिलिटी, मिनिमाइज केमिकल इनपुट्स ॲज वेल एज प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी. बघा याच गोष्टी पुन्हा आल्या. ensures natural resources are not depleted beyond recovery. ओके. सो स्पीडअप करा तुम्ही, पण अशा पद्धतीनं करा की ते रिकवर पण झालं पाहिजे. अदरवाईज मग उपयोग नाही, सिस्टम अख्खी कोलॅप्स होऊन जाईल. राईट. या पद्धतीनं आपल्याला सस्टेनेबिलिटीचा प्रिन्सिपल जो आहे तो प्रॉपर डिसिजन मेकिंग मध्ये गाईड करत असतो. त्यानंतर पुढचा जो आहे तो प्रिन्सिपल ऑफ डायव्हर्सिटी. राईट. द प्रिन्सिपल ऑफ डायव्हर्सिटी एम्फसाइजेस मेंटेनिंग द हाय बायोडायव्हर्सिटी इन इकोसिस्टम. काही जरी झालं तरी टॉपमोस्ट प्रायोरिटी हा डायव्हर्सिटीला मेंटेन करण्याची ठेवा. ओके. याचं एक्झाम्पल आपण याच्या आधी घेतलंय. इकोसिस्टम विथ ग्रेटर स्पीसीज डायव्हर्सिटी आर मोर रिझिलियंट. बरोबर. सो इथं बघा एक फॉर्म्युला आपल्याला इंटरेस्टिंग काढता येतो. राईट. लक्षात ठेवायला सोपं जाईल. बायोडायव्हर्सिटी इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू रिझिलियन्स. जेवढी जास्त बायोडायव्हर्सिटी आहे तेवढा रिझिलियन्स जास्त आहे. जेवढी कमी बायोडायव्हर्सिटी असेल तेवढा रिझिलियन्स पण कमी असेल. या पद्धतीनं तुम्ही तिथे रिलेशन जे आहे हे पेपरमध्ये, मी तर म्हणेल पेपरमध्ये हे अशाच पद्धतीनं लिहा. राईट. तुमची हुशारी जरा जास्तीची तिथं कळू शकते असं म्हटलं तरी चालेल. राईट. सो इकोसिस्टम, डायव्हर्स फॉरेस्ट इकोसिस्टम बेनिफिट फ्रॉम व्हेरियस ट्री स्पेसिस विथ डिफरंट पेस्ट अँड क्लायमेट टॉलरन्सेस. बरोबर. क्लायमेटमध्ये कितीही बदल झाला तर काही स्पीसीज थ्राईव्ह करत असतात आणि त्या जंगलाला पुढे नेण्याचं काम करत असतात. या सोप्या भाषेमध्ये आपण सांगू शकतो. इन ॲग्रिकल्चर, promoting crop diversity through techniques like crop rotations, intercropping reduces the risk of total crop failure. म्हणजे क्लायमेट बदललं, तुमचं गहू जरी गेला तरी हरकत नाही, दुसरं एक पीक जे आपण इंटरक्रॉपिंग म्हणून घेतलेलं आहे ते सर्वाइव्ह करेल आणि 100% लॉसेस आपले होणार नाहीत. बरोबर. आणि क्लायमेट नाही बदललं तर बेनिफिट डबल होतोय, कारण गव्हाचे पण पैसे मिळणार आहेत, दुसऱ्या इंटरक्रॉपचे पण पैसे आपल्याला मिळणार आहेत. राईट. सो सिंपल आहे. Okay, maintaining traditional crop varieties enhances resilience to pest diseases, adverse weather conditions. इथं फोकस जो आहे तो ट्रेडिशनल क्रॉप्सवर आपल्याला ठेवावा लागेल. इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स त्यामुळे पण आपण साजरं करतोय बरं का. या ट्रेडिशनल क्रॉप्स आहेत आपल्या इकडचे. ज्वारी झालं, बाजरी झालं, नाचणी झालं. बरोबर. आणि या खूप जास्त क्लायमेट टॉलरंट व्हरायटीज आहेत असं म्हटलं तरी चालेल. सो क्लायमेट चेंज होतंय, या प्रॉपर सर्व्हाइव्ह करू शकतात. गहू, तांदूळ सर्व्हाइव्ह नाही करणार या बदलत्या क्लायमेटमध्ये. बरोबर. सो डायव्हर्सिटीला जर मी फोकस केला तर मग गव्हाचे जे आपले ट्रेडिशनल बी बियाणं आहे त्याला सेव्ह करण्याचा मी प्रयत्न करेल, बाजरीचं सेम करेल, जेणेकरून ज्यावेळेस तिकडे क्रॉप लॉसेस होतील त्यावेळेस हा जीन पूल जो आहे तो वापरामध्ये पुढे जाऊन येणार आहे. ही डायव्हर्सिटी पुढे जाऊन वापरामध्ये येणार आहे. राईट. ॲग्रिकल्चरमध्ये ही बायोडायव्हर्सिटी जी आहे ती खूप महत्त्वाची असते असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर पुढचा जो प्रिन्सिपल येतो आहे प्रिन्सिपल ऑफ एनर्जी फ्लो. इकोसिस्टममध्ये ट्रॉपिक लेवल्स असतात बघा वेगवेगळे, आणि एनर्जी जी आहे ती एका ट्रॉपिक लेवलकडून हायर ट्रॉपिक लेवलकडे कंटिन्युअसली जात असते. राईट. याला प्रिन्सिपल ऑफ एनर्जी फ्लो असं आपण म्हणणार आहे. इट डिस्क्राइब्स द युनिडायरेक्शनल मुवमेंट. ठीक आहे. हे लक्षात घ्या. युनिडायरेक्शनल मुवमेंट ऑफ एनर्जी थ्रू द इकोसिस्टम. प्रायमरी सोर्स ऑफ एनर्जी इज द सन, कॅप्चर्ड बाय प्लांट्स थ्रू द photosynthesis किंवा plants producers convert solar energy into chemical energy, and this chemical energy is passed on to consumers like herbivorous and carnivorous through the consumption. बरोबर. इथे आपण सोप्या भाषेमध्ये फूड चेन जी आहे ही फूड चेन एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू. बरोबर. इथं बघा एनर्जीचा फ्लो जो आहे तो युनिडायरेक्शनल आहे. म्हणजे सन कडून आपण फोटॉन्सचा वापर करतो, फोटोसिंथेसिस तिथं होणार आहे आणि याच्यामधून शुगर्स किंवा स्टार्चेस तयार होणार आहेत. हे शुगर किंवा स्टार्चेस पुन्हा हार्बिवोरस कडे जाणार आहेत. या हार्बिवोरस कडनं हे कुठे जाणार आहे पुढे कार्निवोरस कडे चालतात. बरं. सो एनर्जी जी आहे ती युनिडायरेक्शनली फ्लो करते असं म्हटलं तरी चालेल. याचा दुसरा अर्थ असाही निघतो, याला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल, वरच्या ट्रॉपिक लेवलला जर सर्व्हाइव्ह करायचं असेल तर त्याला दुसरीकडून कुठूनच एनर्जी मिळणार नाही, ही त्याला लोअर ट्रॉपिक कडूनच मिळणार आहे. आणि जर ही लोअर ट्रॉपिक लेवलच आपली गडबडली तर हा पण सर्व्हाइव्ह करणार नाही आणि पुढे जाऊन हा पण सर्व्हाइव्ह तिथे करणार नाही.
बरोबर. सो फूड चेन मॅनेज ठेवणं गरजेचं आहे. हा एनर्जी फ्लो जो आहे इकोसिस्टीम मधला, हा एनर्जी फ्लो मॅनेज ठेवणं गरजेचं आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर इच ट्रॉपिक लेवल ट्रान्सफर्स ओनली अ फ्रॅक्शन ऑफ एनर्जी टू नेक्स्ट लेवल. अराउंड 10% फक्त एनर्जी जी आहे ती ट्रान्सफर केली जाते. हा 10% लक्षात ठेवा. एनर्जी फ्लो अंडरस्टँडिंग इज व्हायटल फॉर इकोसिस्टम मॅनेजमेंट अँड स्पीसीज इंटरॅक्शन्स. समजते? बघा, थीम फक्त समजून घ्या. हे तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये लिहायला खूप सोपं जाईल. थीम फक्त समजून घ्या की त्याच्यामध्ये चालतंय काय. पुढे काय, प्रिन्सिपल ऑफ एनर्जी न्यूट्रिएंट सायकलिंग. प्रिन्सिपल ऑफ न्यूट्रिएंट सायकलिंग. It emphasizes continuous recycling of nutrients in ecosystem. Nutrients such as carbon, nitrogen, phosphorus, potassium. आता हे सगळे आपल्या जगण्यासाठी गरजेचे आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये यांचा खूप मोठा रोल आहे असं म्हटलं तरी चालेल. These nutrients are essential for living organisms growth, राईट. आणि ह्यांचं जर प्रॉपर रिसायकलिंग झालं नाही तर आपल्याला हे न्यूट्रिएंट्स मिळणार नाहीत. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की 400-500 वर्षांची ती सायकल असते. जर न्यूट्रिएंट संपून गेले, सायकल ब्रेक होणार आहे, त्यांचं रिसायकलिंग होणार नाहीये, नंतर आपल्याला हे न्यूट्रिएंट जमिनीमधून मिळणार नाहीत. म्हणून बघा, आजही बऱ्याचशा शेतामध्ये खतं टाकल्याशिवाय पिकं येत नाहीत. कारण शेतामध्ये असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत हे आपण रिसायकल होऊ दिले नाहीत, सगळे भरभरून काढून घेतले. आता ते खत, ते शेत जे आहे, ते जमीन जे आहे ते प्रोड्यूस नाही करत आहे ना. बाहेरून आपल्याला खतं तिथं टाकावी लागतात. बाहेरून खतं टाकणं हे प्रत्येकाला पॉसिबल नाहीये. इकॉनॉमिक सिच्युएशन्स किंवा पॉलिटिकल बऱ्याच सिनारिओज तिथे येतात, राईट. सो तिथं तुम्हाला 100% सांगता येणार नाही की या वर्षी मला ते खत टाकता येऊ शकतं का. नाही टाकता आलं, तुमची एनर्जी फूड सिक्युरिटी जी आहे ती पण संपून जाते. तुमच्या फील्डची प्रोडक्टिव्हिटी जी आहे, ही प्रोडक्टिव्हिटीला पण तिथं इम्पॅक्ट पडलेला आपल्याला दिसतो, राईट. सो या अडचणी ज्या आहेत, या अडचणी खूप मोठ्या आहेत. त्यामुळे न्यूट्रिएंट रिसायकलिंग आपल्याला समजून घ्यावं लागतं, जे आपण प्रिन्सिपल ऑफ न्यूट्रिएंट रिसायकलिंग मधून समजून घेत असतो, बरोबर. मग हे प्लांट्स ऑब्झर्व दिस न्यूट्रिएंट्स फ्रॉम सॉइल्स. न्यूट्रिएंट्स ट्रान्सफर्ड थ्रू द फूड चेन ॲज अ ऑर्गॅनिझम्स कन्झ्युम इच अदर. ओके, आता हे सांगितलं तुम्हाला, याच्या आधी एक्सप्लेन केलेलं आहे, राईट. इव्हेंच्युअली रिटर्न टू द इकोसिस्टम थ्रू डिकम्पोजिशन अँड ब्रेकडाउन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर. सस्टेनेबल ॲग्रिकल्चरल प्रॅक्टिसेस सच ॲज कंपोस्टिंग, ग्रीन मॅन्युअरिंग, कव्हर क्रॉपिंग रिसायकल दीज न्यूट्रिएंट्स इनटू सॉइल, राईट. म्हणजे सोल्युशन एक्झिस्ट करते न्यूट्रिएंट रिसायकल करायचं. नॉट नेसेसरी की केमिकल्सच तुम्ही टाका. इथं तुम्ही सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेसकडे जर आलात तर तुम्हाला कंपोस्टिंग करून हे न्यूट्रिएंट मॅनेजमेंट जे आहे ते करता येतं. ग्रीन मॅन्युअरिंग करून तुम्हाला हे मॅनेजमेंट करता येतं. सोबतच कव्हर क्रॉपिंग करून सुद्धा हे मॅनेजमेंट तिथं करता येतं. केमिकल्सच वापरावे याला अल्टरनेटिव्ह आहे, बरोबर. आणि हा सस्टेनेबल आहे. आणि याच्यासाठी कोणाची परमिशन घेण्याची गरज नाही ना. कंपोस्टिंगला कोणाची परमिशन लागते, काय त्याच्यावर इम्पॅक्ट पडणार. तुमच्या घरामध्ये जनावर आहेत, त्या शेणापासून तुम्ही कंपोस्ट तयार करा, तो वापरा. सो जेवढे एक्सटर्नल फॅक्टर्स कमी असतील तेवढी तुमची शेती खूप सोयीची आणि सुखाची होऊन जाते बघा, बरोबर. आणि तेवढं चांगलं प्रॉपर न्यूट्रिएंट्स रिसायकलिंग सुद्धा तिथं होतं, राईट. आणि हे सायकलिंग गरजेचं आहे आपल्या सर्व्हायवलला. ओके, सो एक सोल्युशन आपण तिथं देतोय. सोबतच इट रिड्युसेस द नीड ऑफ सिंथेटिक फर्टिलायझर्स, राईट, अँड प्रिव्हेंट्स द इम्बॅलन्सेस अँड पोल्युशन. कारण जर आपण शेतीमध्ये बाहेरून केमिकल फर्टिलायझर्स वापरत असू, बरोबर, हे इथंपर्यंत येण्यासाठी बऱ्याच अडचणी आहेत बरं का. सोशल अडचणी आहेत, इकॉनॉमिक अडचणी आहेत, पॉलिटिकल अडचणी आहेत. आणि हे वापरून सुद्धा काय खूप जास्त फायदा होतोय अशातला भाग नाही. कारण जर शेतकऱ्याला ते मिळालं तर जनरली 50 किलो वापरायचं असेल तर शेतकऱ्याचा कल जो आहे तो 60, 70, 80 किलोपर्यंत असतो, राईट. मग हे जे ओव्हरफिडिंग होतंय, जमिनीला जे ओव्हरफिडिंग तिथं होणार आहे, याच्यामुळं सॉइल पोल्युशनचा मेजर धोका जो आहे तो आपल्याला दिसायला सुरू होतो. सोबतच फक्त सॉइल पोल्युशन नाही, त्याच्यामधून वाहणारं जे पाणी आहे त्याचं वॉटर पोल्युशन पण होणार आहे. सोबतच केमिकलचं प्रमाण जास्त झालं तर सॉइलच्या प्रॉपर्टीज बदलतात. तिथं अल्कलिनिटी डेव्हलप होत असताना आपल्याला दिसते, तिथं सलिनिटी डेव्हलप होत असताना आपल्याला दिसते, तिथं ऍसिडिटी डेव्हलप होत असताना आपल्याला दिसते, राईट. म्हणजे वापरून पण काय लय भारी दिवे लावतोय हा प्रकार तिथं होत नाही. तिथं पण प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. तुम्ही प्रॉपर मॅनेज जरी, हा ठीक आहे 50 म्हणलं मी 40च टाकतो, असं जरी तुमची मेंटॅलिटी असेल तर हे फॅक्टर्स तुम्हाला ते 40 पण बऱ्याचदा मिळू देत नाही. या सगळ्यावर सोल्युशन काय, कंपोस्टिंग करा.
ग्रीन मॅन्युअरिंगचा विचार करा. हे कोण सांगतं आपल्याला? प्रिन्सिपल ऑफ न्यूट्रिएंट सायकलिंग सांगतं. म्हणून हा प्रिन्सिपल महत्वाचा आहे. समजते? त्याच्यानंतर पुढचा जो प्रिन्सिपल आहे तो प्रिन्सिपल ऑफ अडॅप्टेशन. अडॅप्टेशन माहिती आहे सगळ्यांना, राईट? ऑर्गॅनिझम्स ऍडजस्ट टू द एन्व्हायरमेंटल चेंजेस थ्रू नॅचरल सिलेक्शन, राईट? ॲडव्हान्टेजियस ट्रेट्स लेड टू सर्वायवल अँड रिप्रोडक्शन पासिंग ऑन टू द नेक्स्ट जनरेशन. अडॅप्टेशन माहिती आहे बघा, अडॅप्टॅबिलिटी आपण त्याला म्हणतो. जनरली कसं असतं, एखादा ऑर्गॅनिझम जो आहे हा त्याच्या नेचर बरोबर इंटरॅक्ट करत असतो. नेचरमध्ये जर काही चेंजेस होत असतील तर त्या चेंजेसमध्ये जगण्यासाठी तो ऑर्गॅनिझम जो आहे तो स्वतःच्या बॉडीमध्ये पण चेंजेस करत असतो. बरोबर? मग ज्या ऑर्गॅनिझममध्ये हे चेंजेस झालेले आहेत तेच ऑर्गॅनिझम पुढे सर्व्हाइव्ह करत असतात. समजते सगळ्यांना, राईट? म्हणजे इंटरेस्टिंग आहे, राईट? आपण हे बघतोय की क्लायमेट जे आहे हे क्लायमेट एखाद्या ऑर्गॅनिझमला अफेक्ट करत असतं. बरोबर? म्हणजे या दोघांमध्ये इंटरॅक्शन आपल्याला दिसून येतं. जर क्लायमेट फॅक्टर्समध्ये चेंजेस व्हायला सुरुवात झाली, याच्यामध्ये जर चेंजेस व्हायला सुरुवात झाली तर ऑर्गॅनिझम पण स्वतःमध्ये चेंजेस करावे लागतात त्याला, अदरवाईज तो सर्व्हाइव्ह करू शकत नाही. ऑर्गॅनिझमच्या अडॅप्टेबिलिटीमध्ये चेंजेस व्हायला सुरू होतात. आता बघा कसं आहे, जर एखादा ऑर्गॅनिझम या चेंजला अडॅप्ट झाला आणि एखादा ऑर्गॅनिझम अडॅप्ट नाही झाला तर ऑटोमॅटिकली हा नेचरमधून संपून जातो. आणि जो अडॅप्ट झालाय याला आपण एक शब्द वापरतो, याला म्हटलं जातं नॅचरल सिलेक्शन. नॅचरली त्याचं सिलेक्शन झालंय ना पुढे जगण्यासाठी, बरोबर? हे नॅचरल सिलेक्शन महत्वाचं आहे. सो जेवढी ॲडव्हर्स कंडिशन असेल तेवढं नॅचरल सिलेक्शनचा वेग पण आपल्याला तिथं पुढे दिसणार आहे, असं म्हटलं तरी चालेल. बरोबर? सो नॅचरल सिलेक्शन आहे. ॲडव्हान्टेजियस ट्रेट्स लेड टू सर्व्हायवल अँड रिप्रोडक्शन पासिंग थ्रू द नेक्स्ट जनरेशन. स्पीसीज इव्हॉल्व अँड अडॅप्ट टू द चेंजिंग एन्व्हायरमेंटल कंडिशन्स थ्रू दिस नॅचरल सिलेक्शन. राईट? याला प्रिन्सिपल ऑफ अडॅप्टेशन आपण म्हणणार आहे. म्हणजे नेचरमध्ये जेवढे काही ऑर्गॅनिझम्स दिसत आहेत त्यांच्यामध्ये ही इनहरंट कॅपॅसिटी असते अडॅप्टॅबिलिटीची आणि स्वतःमध्ये नॅचरल सिलेक्शन घडवून आणण्याची. बरोबर? सो रिझिलियन्स जो आहे ना, आपण काही वेळापूर्वी चर्चा केली होती, हा रिझिलियन्स आपल्याला तिथं या मार्गाने सुद्धा दिसतो, अडॅप्शनच्या मार्गाने. पण आपण एवढं खतरनाक काम तिथं करतो, अँथ्रोपोजेनिक ऍक्टिव्हिटीज एवढ्या भयानक आहेत, दिसेल त्या प्राण्याला मारून टाकलं, अडॅप्टेशन व्हायला वेळच त्यांना कुठं मिळतोय, राईट? सो त्यामुळे स्पीसीज डायव्हर्सिटी सुद्धा कमी होते. बघा, इथं अँथ्रोपोजेनिक फॅक्टर्स खूप मॅटर करतात, असं म्हटलं तरी चालेल. इन ॲग्रिकल्चर इट इज क्रुशियल फॉर अंडरस्टँडिंग द क्रॉप अँड लाईफस्टॉक रिस्पॉन्सेस टू द क्लायमेट अँड पेस्ट. म्हणजे आपला काय एरिया ऑफ इंटरेस्ट आहे, तर क्रॉपमध्ये ही अडॅप्टेबिलिटी असावी, सोबतच लाईफस्टॉकमध्ये ही अडॅप्टेबिलिटी असावी. बरोबर? म्हणजे आपण जेव्हा जर्सी गाई वापरतो त्यांना जास्त ऊन सहन होत नाही. बरोबर? त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होते, त्यांचा जीव जायला सुद्धा बसलाय तिथं. क्रॉपमध्ये पण सेम गोष्ट आपल्याला सांगता येते. मग अडॅप्टॅबिलिटी आणायची असेल तर विचार करावा लागेल, असं म्हटलं तरी चालेल. सो सस्टेनेबल फार्मिंग प्रॅक्टिसेस प्रमोट दिस अडॅप्टेशन. फॉर एक्झाम्पल क्रॉप डायव्हर्सिटी. अट्टहास करू नका की मला ऊसच घ्यायचा आहे, कारण तो ऊस तिथं पाणी नसेल तर येणार नाही, विनाकारण नुकसान होईल. डायव्हर्स क्रॉपचा विचार करा. कन्झर्वेशन ऑफ नेटिव्ह ब्रीड्स, लाईफस्टॉकचा जर विचार केला तर जर्सी गायच कशाला पाहिजेत तुम्हाला? बरोबर? गिर गाई आहे. त्याच्यानंतर आपल्या इथं महाराष्ट्राचा विचार केला, खिलार सांगता येतं. या बदलत्या क्लायमेटला प्रॉपर रिस्पॉन्स करत असतात. यांना नष्ट करू नका त्याच्या नादामध्ये, कारण या दोघांचं हायब्रिड पुन्हा आपल्या कामाला येणार आहे, असं म्हटलं तरी चालेल. सो नेटिव्ह ब्रीड्स जे आहेत त्या नेटिव्ह ब्रीड्स आपल्याला त्यांचं कन्झर्वेशन करावं लागेल आणि त्याच्यामधून डिझायरेबल ट्रेट्स जे आहेत हे डिझायरेबल ट्रेट्स आपल्याला सिलेक्ट पण करावे लागतील. Recognition of adaptation significance helps build agricultural resilience as well as address climate change challenges. जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला या अडॅप्टेशनच्या अभ्यासामधून सुटणार आहेत, असं म्हटलं तरी चालेल. राईट? सो हे झाले आपले इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स. कोणकोणते बघितले? अडॅप्टेशनचा प्रिन्सिपल आपण बघितला, त्यानंतर न्यूट्रिएंट सायकलिंगचा प्रिन्सिपल आपण बघितला, त्याच्यानंतर एनर्जी फ्लोचा प्रिन्सिपल आपण बघितलेला आहे, डायव्हर्सिटीचा प्रिन्सिपल आपण बघितलेला आहे, सस्टेनेबिलिटीचा प्रिन्सिपल आपण बघितलाय, रेझिलियन्स बघितलंय आपण, त्यानंतर इंटरकनेक्टेडनेस किंवा यालाच काय म्हटलं होतं, इकोलॉजिकल इंटरडिपेंडन्स, हे प्रिन्सिपल्स आपण बघितलेले आहेत. आय होप तुमच्या एक्झाममध्ये ह्या गोष्टी फायद्याच्या येतील. आणि महत्व काय? महत्व आपल्याला काय सांगता येतं? इकोसिस्टीम फंक्शनिंग समजून घेण्यासाठी, ग्लोबल चॅलेंजेस ॲड्रेस करण्यासाठी, त्याच्यासोबतच गायडिंग डायव्हर्स फील्ड्स
म्हणजे ॲग्रिकल्चर असेल, अर्बन प्लॅनिंग असेल, या गोष्टी गाईड करण्यासाठी आपल्याला हे अडॅप्टेशनचे प्रिन्सिपल्स बघावे लागतात. सोबतच त्यांना मॅनेज करण्यासाठी स्ट्रॅटेजीज आपल्याला डेव्हलप करायच्या. त्या स्ट्रॅटेजीज या इकोलॉजिकल प्रिन्सिपल्सचा आपण वापर करून तयार करतो आणि डिसिजन मेकिंग आपल्याला एक प्रॉपर तिथे घेता येत असते. या सगळ्यांना आपण काय म्हणणार आहे, इकोलॉजिकल प्रिन्सिपल्स म्हणणार आहे. बरोबर. आय होप तुमची सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. नेक्स्ट लेक्चरमध्ये पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन येतो. धन्यवाद.